आता घरातले कामं झाले सर्व आणि एवढा गरम होतो आणि एवढा गरम होतो ती नाकीनं होते. जरा एक सेकंड तरी केस तरी बांधायला फॅन बंद केला तरी बाबा हालत खराब होते. तर चला आता देवांची भांडी लागणारे दिवे घंटी तांब्या हे सर्व मी आधी घासून घेतलेलं होतं. आता देवांना आंघोळ घालायचं. माझ्याकडे शिवलिंग आहे ना, तो मी छोट्याशा ताटामध्ये ठेवते कारण शिवलिंग पाण्यात ठेवायचा असतो. तो छोटासा ताट मी स्वच्छ करून घेतलं आहे, त्याच्यात शिवलिंग ठेवते आणि बाकीचे सर्व देव आहे ना त्यांना आंघोळ घालून. हा तेलाचे दिवे आहे दोन्ही, तुळशीच्या इथे लागतो आणि हा देवाच्या इथे. ते मी सर्व असे लागणार आहे ते स्वच्छ करून घेतले. आणि आता तुपाचा दिवा आहे अजूनपर्यंत गेला नाही आहे, तो तसाच आहे. आज मंगळवार असल्यामुळे अन्नपूर्णा देवीचे पण तांदूळ मला चेंज करायचे, त्यामुळे मी ते तांदूळ पण काढून घेतले. आणि आता देवांना आंघोळ घालायच्या आधी मी स्टीलच्या ताटामध्ये त्यांना सर्व देवांना काढून घेते. फक्त शिवलिंग आहे ना ते मी ठेवणार आहे कारण माझ्याकडे तुपाचा दिवा आहे, तो अजून भिजला नाही आहे, तो तसंच चालू आहे, त्यामुळे मी शिवलिंग तसंच ठेवते. फक्त त्याच्यातलं पाणी होतं ते मी छोट्या ताटामध्ये टाकते आणि त्याच्यात मग मी शिवलिंग ठेवते. तर अशा प्रकारे आता सर्व देवांना मी आंघोळ घालून घेणार आहे. सर्वात पहिला मी 2 टॉवेल वापरते छोटे छोटे, एक म्हणजे देवांना पुसायला आणि दुसरा टॉवेल म्हणजे देवींना पुसायला. कारण माझी पहिल्यापासून सवय आहे, मी एका टॉवेलमध्ये सर्व देव पुसून घेत नाही. याच्यानंतर मी एकलन पावडरचा वापर करते. मी आधीच्या पण माझ्या ब्लॉगमध्ये एकलन पावडरचा मी वापर करते, हे तुम्हाला दाखवले. ही पावडर खूप सुंदर आणि छान आहे. हलक्याच ह्याच्याने तुम्ही ते पावडरचा वापर करू शकता, जास्तीच जोर लावायला लागत नाही आणि लगेच लकलकीत होतो. तर सर्वात पहिला गणपती बाप्पांना घेतलं आहे मी आणि त्यांना साधारण वला करून घेतलं आहे आणि मग हलक्या हाताने मस्तपैकी ते त्या ठिकाणी त्यांना ते स्वच्छ करायचं होतं. गणपती बाप्पा तिथे पोटापोटांनी मी हलक्या हाताने चोळून घेतलं आहे. फक्त 1-2 सेकंड लागतात, बाकी जास्त टाईम लागत नाही. मग कितीही काळसर असू दे. आणि ह्या पावडरने तुम्ही काही पित्तल तांब्या स्वच्छ करू शकता. चांदीची पण भांडी ह्या पावडरने स्वच्छ होते. आता ही मस्तपैकी लकलकीत मी चोळून घेतले आणि आता मी स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालून घेणार आहे आणि मग नंतर लगेच सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं, तरच फायदा ह्याचा. नाही तर तुम्ही त्यांना तसंच धुवून म्हणजे तसंच ठेवलं ना तर त्याचा उपयोग काही होणार नाही. त्यांना फक्त आंघोळ झाल्यानंतर फक्त पित्तल असून नाही तर तांबे असू चांदी असून दे, पण त्यांना घासल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही सुक्या कपड्यांनी पुसूनच घ्यायचं, नाहीतर ते डाग तसेच राहतात. तर मी लगेच सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं आहे गणपती बाप्पांना आणि आता किती सुंदर भारी दिसतात. आणि ह्या ताटात मी ठेवून देते कारण हा ताट मी देवांसाठीच वापरते, बाकी मी कुठला ताट वापरत नाही. तर ह्या ताटात मी सर्व देवांना आंघोळ घालून त्याच्यातच ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर मी माझं मंदिर आहे तो मी आधी स्वच्छ पुसून घेतल्यात, त्याच लाल कपड्याने छोट्याशा, तो वेगळा कपडा आहे. आणि त्याच्यानंतर पायऱ्या होत्या मंदिरामध्ये ते पण स्वच्छ ह्याच्याने पुसून घेतले. मात्र हा मंदिर मला ना 2-3 वेळा तरी पुसायला लागतो, एकाच कपड्याने होत नाही. लाल कपड्यांचा वापर मी गोष्ट करते. पायऱ्यांना लाल कपडा वेगळा असतो आणि खाली लाल कपडा वेगळा असतो. सर्वात पहिला छोटासा मी मोराचा पीस कृष्णाच्या बाजूला ठेवले आणि मध्ये सर्वात पहिला मी महालक्ष्मी आई ठेवते. तिच्या साईडला मी ठेवले गजलक्ष्मी आणि त्या साईडला मी ठेवले गणपती बाप्पा. आता इथे खालच्या पायरीवर मी ठेवले तुळजाभवानी आई यंत्र ठेवलं आहे आणि महागौरी आई ठेवली, पांडुरंग ठेवले. तिसऱ्या पायरीवर मी ठेवते स्वामींना आणि त्यांच्या बाजूला ठेवते महादेवची पिंडी आहे तो. आणि त्याच्यानंतर मी अन्नपूर्णा देवीला ठेवते. त्याच्यात मी तांदूळमध्ये मी थोडं हळद कुंकू आणि लासर करते आणि त्याच्यात मग मी अन्नपूर्णा देवीला ठेवते.
आता मी सर्व देवांना त्यांच्या म्हणजे पायरीवर मला बसवायचं होतं, तसं मी बसवलं. त्याच्यात माझं काय चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा तुपाचा दिवा आहे सर्वात पहिला, कारण माझे सर्व देवांना आंघोळ घालेपर्यंत तुपाचा दिवा पण झालेला होता, त्यामुळे तो पण स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर मी शिवलिंगवर पाणी हे करते, छोटंसं तांब्या त्याच्यातूनच हे करते मी शिवलिंगवर. पाण्यामध्येच ठेवायचं असतो, मी असं सुकं कधी शिवलिंग ठेवत नाही. हळद कुंकू लावून घेते, श्रीयंत्राला पण हळद कुंकू. हे मी त्या दिवशी आणलेलं होतं. सुगंध छंद मला भारी वाटत होतं करायला आणि खूप छान वाटत होतं. तो मी गणपती बाप्पांना, पांडुरंगाला, कृष्णाला, स्वामींना थोडं लावून घेतलं आणि खरंच खूप सुगंध येत होता. मला खूप भारी वाटत होतं हे लावताना पण. आणि मी महादेवाला सुद्धा लावला. मला खरंच खूप छान वाटत होतं की आज मला असं वाटत होतं की माझे देव म्हणते, अरे विद्यानी हे काय लावलं आहे, खूप छान सुगंध येतो, असं खरंच माझ्या मनात एक क्षण वाटत होतं मला. तर इथे माझी मस्तपैकी छानपैकी आता दिवाबत्ती करून आता मी छानपैकी मिस्टरांना सांगितलेलं होतं, तुम्ही जरा येताना गजरे घेऊन या, कारण असं मंगळवार होता आणि मंगळवारच्या देवींचे वार असतात, गणपतीचा वार असतो. म्हणजे चला आज गजरे आणायचे, कारण मी काय करते दादरवरला हप्ताभरचे फुलं घेऊन येते. तर माझ्याकडे हा लाचेच फुलं होते आणि फक्त गजरे नव्हते. तर मी मिस्टरांना सांगितलं आणि छानपैकी मिस्टरांनी गजरेसुद्धा आणलेले. तर मी सर्व देवांना नाही घातले गजरे, फक्त महालक्ष्मीला, स्वामींना, तुळजाभवानीला, गणपती बाप्पांना आणि अन्नपूर्णाला आणि मागवलेले ह्याच एवढे म्हणजे 50चे 6 दिलेले वाटतं तिने. ते 6 गजरे मी देवांना घातले. आणि त्याच्यानंतर छानपैकी गोंड्याची फुलं होते माझ्याकडे थोडेफार, ते मी त्यांना साईडला मी अशी लावते. मला आवडतं, पण मला फुलं ना छोटे लागतात, जास्ती मोठे नाही लागत. छोटे फुलं बरे पडतात, मोठे फुलं ना मग मंदिरले जास्ती हे दिसतो भरलेला आणि मग देव दिसत नाही, त्यासाठी मला छोटेच फुलं बरे पडतात. पण हे थोडे मोठे होते, ठीक आहे. त्यानंतर छान मी मंदिर सजून घेतला आणि मग मी तेलाचा दिवा पण लावला. तेलाचा दिवा लावला आणि खूप छान वाटत होतं मंदिर पण आणि देव पण भारी वाटत होतं. तर छोट्याशा तांब्यामध्ये मी देवांसाठी पाणी ठेवते. घंटी आहे त्यांची पण मी पूजा करून घेते आणि छानपैकी अशी पूजा झाल्यानंतर मी तुळशीला एक दिवा लावते. परत मी बाहेर एक दिवा लावते. बाहेरची रांगोळी नेत्रा मॅडमने काढलेली होती, तिला मी बोललेली साधी सिंपलच काढ, जास्ती नको काढू. ही पूजा मी मेन गोष्ट सकाळच्या टायमाला हुमराट्याची करते, फक्त मी रांगोळी नाही काढत, संध्याकाळच्या टायमाला काढते रांगोळी. कारण मला धूळ माती येते, त्यामुळे संध्याकाळची माझी लादी होती, तेव्हाच मग लादी झाल्यावर मी रांगोळी काढून घेते. इथे मी नैवेद्य पेटवलं आणि कापूर मशीनमध्ये मी कापूर टाकते. पूजा चालू होते तेव्हा आता ही कापूर नैवेद्य मी सर्वीकडेच देवांकडनं झाल्यानंतर मी मग पुऱ्या घरात फिरते. इथे हुमराट्याला पण मी अशी होते आणि छान माझी पूजा मस्त वाटत होतं. खरंच खूप भारी वाटत होतं. म्हणजे हप्त्यात ना देवांना मी आंघोळ घालून घेते ना, तर खूप देव सुंदर आणि छान दिसतात. आणि खरंच मी अजून एकदा सांगते, माझी पूजा करताना काही माझं चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही आजची माझी मंगळवारची पूजा होती. मेन गोष्ट मंगळवार, गुरुवार आणि आपला सोमवार हे सर्व देवाचेच वार असतात. सर्व देवाचे वार असतात, कुठले असं नाही. फक्त माझ्या मंदिरात ना असे दिवे असे चालू दिसले पाहिजे मला, असे जरा तरी हव्याने तरी गेले ना तर मी पट करून लावते. बाकी इतर वेळेला आपले 5 दिवस नसतात, पण बाकी वेळेला माझ्या मंदिरात दिवाबत्ती लागायलाच पाहिजे, नसेल तर मला काही करमत नाही आणि खूप भारी वाटत होते. तर चला, अशी पूजा तुमची पण होते का नक्की मला पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि हे माझी आजची मंगळवारची आता नैवेद्य संपला आहे, तर मी ते काढते खाली. आणि ती मंदिरामधली फली होती ना, ती मात्र मी त्यांना ते असं आतमध्ये हे करते, कारण जास्ती पेशंट नाही ठेवत मी तिथे. आणि अगरबत्ती पहिला लावायची, आता मी अगरबत्ती लावायचं सोडून दिले, आता नैवेद्यच लावते मी. आणि बाहेर माझा एक दिवा असतो तेलाचा आणि तुळशीच्या इथे. मात्र चुकलं असेल किंवा तुम्ही बघितले आणि हे मी चुकीचं करते तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्ही सांगणार तेव्हा मला समजणार मी माझ्या मनाने सर्व काय करते. मला कोण नाही असं की सांगायला की तू हे करते वेगळं, ते करते वेगळे. तर तुम्हाला वाटतं की मी काहीतरी थोडं तरी चुकीचं करते तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.
आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय.